विशेष बातमी महालाईव्ह न्यूज उल्हास मेश्राम प्रतिनिधी। शेतात काम करत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। ही घटना कुही तालुक्यातील वेलतूरच्या प्रतापपूर शेत शिवारात सायंकाळी 4:30च्या सुमारास घडली। निर्मला श्रीपद गभणे वय वर्ष 65 राहणार वेलतूर असं मृत महिलेचं नाव आहे। निर्मलाबाईंच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार निर्मलाबाई नेहमीप्रमाणे जंगलालगतच्या शेतात काम करीत होत्या। त्याचवेळी झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली। अचानक झालेल्या या हल्ल्यात निर्मलाबाई यांचा जागीच मृत्यू झाला। रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने नातू त्यांच्या शोधात शेत शिवारात गेले असता त्यांचे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले व रक्त सांडलेले दिसले। समोरच्या झुडपात काही हालचाल दिसली। सावधगिरीने त्यांनी पाहिले असता त्यांना वाघ दिसला। त्यांनी मोबाईलवरून सुरक्षित अंतरावरून घरी माहिती दिली। घटनेची माहिती मिळता शेजारील शेतातील शेतकरी, मजूर, गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। दरम्यान वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला। उल्लेखनीय म्हणजे परिसरात वाघाचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून तत्काळ पिंजरा लावून वाघाला जेरबंद करण्याची मागणी होत आहे। तालुक्यात दररोज वाघाच्या हल्ल्यात पाळीव व जंगली जनावरांचे बळी जात आहेत। परिसरात वाघासारख्या हिंसक वन्य प्राण्यांची हजेरी मोठी चिंतेची ठरत आहे। पोहरा, चन्ना, कुजबा, ठेकेदार, रुयाड, नवेगाव, राजोला, हरदोली, चापेगडी, धानला, गोंढणा, चिखली, फेगड, सांगवी या शिवारात मागील काही दिवसांपासून वाघ दिसल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे। उमरेड करंडाला अभयारण्य लगतच्या परिसरात वाघाचा चांगलाच मुक्त संचार व धुमाकूळ सुरू आहे। सध्या शेत शिवारात तूर, गहू, कापूस, ऊस कापणी सुरू असल्यामुळे शेते रिकामी होत आहेत। त्यामुळे पिकात लपलेले वाघ व अन्य प्राणी बाहेर येऊ लागले आहेत। त्यामुळे परिसरात सगळीकडे वाघ आला रे ही चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगत आहे। वन विभागाने यावर ताबडतोब उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे। घटनास्थळी वाघ अजूनही ठिय्या देऊन बसला आहे। रेस्क्यू टीमने जेसीबीच्या सहाय्याने महिलेचा मृतदेह त्याच्या तावडीतून आज कसा बसा सोडवला हे विशेष। अनेक प्रत्यक्षदर्शींनी वाघाला पाहिल्याचे सांगितले जाते। घटनास्थळावर ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येत आहेत। हल्ला करणारा वाघ कोणता आहे याची शहानिशा करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल अशी माहिती वन विभागाने दिली असून ते त्याच्यावर पाळत ठेवून आहेत। यासाठी पोलीस व वन विभागाची अतिरिक्त कुमक शुक्रवारी रात्रीपासूनच परिसरात तैनात करण्यात आले आहे। प्रतिक्रिया 1 दिवसेंदिवस वाघाच्या शिकारीच्या घटना वाढत असल्याने वन विभागाने तत्काळ सदर घटनांची दखल घेऊन वाघाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी वाघाला पकडून दुसऱ्या जंगलात सोडण्यात यावे। हरिदास लुटे, सचिव कुही तालुका काँग्रेस कमिटी। प्रतिक्रिया 2 उमरेड करंडाला अभयारण्य लगतच्या परिसरात वाघाचा चांगलाच मुक्त संचार व धुमाकूळ सुरू आहे। सध्या शेत शिवारात तूर, गहू, कापूस, ऊस कापणी सुरू असल्यामुळे शेत रिकामे होत आहेत। त्यामुळे पिकात लपलेले वाघ व अन्य प्राणी बाहेर येऊ लागले आहेत। त्यामुळे परिसरात सगळीकडे वाघ आला रे ही चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगत आहे। वन विभागाने यावर ताबडतोब उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मांढळ मनोज तितरमारे। वेलतूर, पोहरा, चन्ना शिवारात गेल्या 15 दिवसापासून वाघाचा वास्तव्य असल्याने या परिसरातील जनावरे आणि माणसांवर हल्ले केले वाघाने। त्यामुळे या परिसरातील 10 ते 15 जनावरांची शिकार होऊन माणसावर सुद्धा हल्ले केलेले आहेत। आणि काल एक दुर्दैवी घटना अशी की वेलतूर येथील निर्मला श्रीपद गभणे ही 65 वर्षीय महिला आपल्या शेतात गेली असता त्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला करून त्या महिलेची शिकार केली। त्यामुळे त्या महिलेच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। वन विभागाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन त्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी या वेलतूरवासियांतर्फे होत आहे। वन विभागाने ही मागणी पूर्ण न केल्यास येत्या 8 दिवसामध्ये ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत। काल वेलतूर येथे जे बाई आपल्या शेतात शेतकाम करत होती अशा गबणे नावाच्या बाईला काल वाघाने तिच्या शेतातून ओढत नेऊन ठार केलं। आणि हाच वाघ काही दिवसाआधी पोहरा या गावात तिथे सुद्धा एका माणसावर, कांबळे नामक माणसावर हमला केला, जनावरांना मारले। पण याच्यात वन विभाग ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे, ज्या पद्धतीने वन विभागाने कारवाई करायला पाहिजे ती अजूनपर्यंत निदर्शनास येत नाही।
वनविभागामार्फत कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही गावात कोणतीही सूचना देण्यात आली नाही की वाघाच्या बाजूने आपण कसा बचाव करावा किंवा वाघ या परिसरात आहे अशा पद्धतीचं कोणतंही वार्तांकन तिकडून झालेलं नाही. शासन जरी मदत करत असेल, अनुदान देत असेल, पण हे अनुदान किती दिवस त्या कुटुंबाला पुरणार आहे. माणूस जाते त्याची खूप मोठी हानी होते त्या कुटुंबाची. दुसरी गोष्ट, हा वाघाला सध्या हा माणसाच्या रक्ताला चवाटलेला वाघ आहे आणि ह्या नरभक्षक वाघाचा जोपर्यंत बंदोबस्त फॉरेस्ट विभाग करणार नाही तोपर्यंत आमच्या भागातील शेतकरी वर्ग आहे हा शेतात जाण्यासाठी, जे बाया मंडळी आहेत जी शेतात मजुरी करतात त्या शेतात जाण्यासाठी अजूनही घाबरून आहेत आणि याचा पूर्ण परिणाम इथल्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. शेतकरी पहिलेच निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झाला आहे आणि या वाघाच्या पूर्ण तालुक्यात या वाघांचा एक समस्या दहशत तयार झालेली आहे. माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की येणाऱ्या 8 दिवसात, येणाऱ्या आठवड्यात या नरभक्षक वाघाचा कुठेतरी बंदोबस्त लावावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही रस्त्यावर उतरून आम्हाला कुठेतरी आंदोलन करावं लागेल. पण ही भूमिका, हे वेळ न आणू देता त्यांनी ही कारवाई करावी. आजच आम्ही वेलतूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना त्यासंबंधीचं निवेदन देणार आहोत आणि लवकरात लवकर या नरभक्षक वाघाचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी आमची या ठिकाणी मागणी राहणार आहे.